बासमती चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 दिवसाची ही स्पर्धा. वर्ष आपण पाहिलं तिसरं वर्ष पाहतोय. पहिल्या वर्षापासनं ते तिसऱ्या वर्षापर्यंत आपण पाहिलं तर खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळते. रमाई नगरच्या या क्रीडांगणावरती आपण पाहू शकता प्रत्येक खेळाडूंकडनं खूप चांगले आयोजन पाहायला मिळते आणि खूप चांगलं सपोर्टिंग राहिलं जात आहे. पागदरी नेटवर्क यावेळी आपण पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करताना आपल्याला पाहायला मिळेल. यस, स्कोरिंगचं काम सुद्धा चालू झालं आहे आणि इथून पंच आम्हाला सांगतायत की मॅचला आम्ही ऑन करतोय. इथून ग्रीन सिग्नल त्यांच्या माध्यमातून पोहोचवला गेलाय. जितेश उर्फ बिल्ला या नावाने जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिलाच बॉल घेऊन आगमन संघाकडनं इथून पहिलाच चेंडू आजच्या दिवसातील पहिलाच बॉल उडवलाय, लॉट केलाय इन टू दी गॅप. चेंडू चाललाय सीमारेषेच्या लगत आणि इथून वन बाउन्स येतोय पहिल्याच बॉल वरती. चौकार, 4 धावा. तर आयोजक संघ विनंती असेल आपले व्हॉलेंटियर असतील तर चहू बाजूला मैदानाच्या चहू बाजूला आपण आपला स्थान ग्रहण करायचं आहे. कारण की इथून चेंडू जिथे जाणार तिथून चेंडू आपल्याला पुन्हा एकदा उपलब्ध करून द्यायचा आहे. विनंती असेल आपण चेंडू उपलब्ध करून घ्यायचा आहे. जाऊया इथून पहिलाच बॉल जितेशचा आणि काही कम्मालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. ड्राईव्ह केला गेला चेंडूला आणि पहिल्याच बॉल वरती इथून गनागाती हल्ला केला गेलाय आणि या चेंडू वरती आपण पाहू शकता चौकार पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, 4 धावा इथून पाहायला मिळतील. पागदरी नेटवर्क खूप चांगलं इथून लाईव्ह प्रक्षेपण करताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सलग 3 दिवस पागदरी नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आमच्या प्रेक्षकांना मात्र घर बसल्यास आनंद देताना पाहायला मिळेल. इथून पाहूया दुसरा चेंडू जितेशकडनं. इथून थोडीशी जागा बनवली होती, रूम बनवला होता. इंटू द गॅप मध्ये फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक पोचेल चेंडू खाली, परंतु चेंडू मात्र होतोय फरार. सीमारेखा पार. पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक 2 चौकार इथून फलंदाजाच्या बॅट मधनं. काही कम्मालीची बॅटिंग पाहायला मिळते. 2 चेंडू वरती 2 चौकार. जितेश बिल्ला यांच्यावरती गनागाती हल्ले केले जात आहेत. तिथून जितेशला मात्र क्वेश्चन मार्क आणलं जात आहे. जितेशच्या आता मनामध्ये धडपण मात्र निर्माण केलं जात आहे बॅटरच्या माध्यमातून. इथून 2 बॅक टू बॅक चौकार आले आणि या चौकारांशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतोय. पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच 2 बॉल वरती 2 चौकार. काही कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. पाहूया तिसरा चेंडू इथून मार्गस्थ होतोय. तिसऱ्या चेंडूचा खेळ घेऊन पुन्हा एकदा जितेश पुन्हा एकदा लॉट करण्याचा प्रयत्न होतो. डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फेल्ड करतोय. सिंगल धाव परिपूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं मात्र इथून धावसंख्यामध्ये थोडस बदल करताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिली. स्कोर कार्ड जर आपण तपासलं तर स्कोर कार्ड 9 या आकडेवरती जाऊन पोहोचतोय. चेंडूचा खेळ आपण तपासला तर 3 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. 2 चौकार 1 सिंगल फलंदाजाच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळालाय. हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यासोबत आपण पाहिलं तर हितेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यश तर इथून पाहिलं तर 3 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. पाहूया इथून हितेश ऑन स्ट्राईक आहेत. जितेश बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. इथून स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखण्याचा प्रयत्न होता. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी घेतली ॲज द कॅप्टन म्हणून भूमिकेत आहेत जितेश आपल्याला पाहायला मिळतात. परंतु खराब गोलंदाजी राहिली आहे पहिल्या 3 बॉलमध्ये. परंतु येणाऱ्या 3 बॉलमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न. इथून शरीरापासून लांब ठेवण्याची स्ट्रॅटेजी मात्र जितेश करतोय. परंतु इथून पंच सांगतायत की हा चेंडू मात्र वाईट बॉल असणार आहे. अवांतर धावा इथून खर्च केल्या जात आहेत. धावसंख्येत मात्र वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते तब्बल 11 धावा. 11 ऑन दी बोर्ड. 0 विकेट लॉस. पुन्हा एकदा विरेशन केलं होतं. फटका फसला गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहे. 2 क्षेत्ररक्षक पोचले होते. परंतु इथून नो मॅच लँड मध्ये लँडिंग होतोय चेंडू. धावसंख्या 1 नंबर होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 12 धावा इथे पाहायला मिळतील. विनंती असेल इथून पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय आणि पहिल्या षटकाच्या 5 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. जितेशकडनं 5 बॉलमध्ये इथून पहिल्या 2 बॉलवरती चौकार आल्यानंतर थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न जितेशच्या माध्यमातून जरूर राहिलाय. परंतु इथून फलंदाज सुद्धा प्रयत्न करतात. आता मोठे फटके पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण की इथून शेवटचा बॉल आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा जरूर राहील. पाहूया इथून मोठा फटका पाहायला मिळेल का. इथून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. क्षेत्ररक्षक आहेत डीप मधनं येत आहेत.
सिंगल परिपूर्ण होईल. पहिल्या षटकाचा खेळ बघता बघता इथून समाप्त होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं आणि पॉवर जनरेट जरूर केली पहिल्या 2 बॉलवरती. त्यानंतर 4 बॉलवरती कमबॅकिंग गोलंदाजी राहिली गोलंदाज जितेश यांची आणि पहिल्या षटकाचा डाव इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या डावामध्ये आपण पाहिलं तर दावा खर्च केल्यात टोटल 13 बिनबाद 13 धावा इथून खारेपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊया एक डीजे वाला ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. धन्यवाद. हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. चेक. हॅलो चेक. चेक. हॅलो चेक. हॅलो. 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 हॅलो चेक. हॅलो. 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 हॅलो चेक. चेक. हॅलो चेक. चेक माईक चेक. हॅलो. 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 हॅलो चेक. चेक. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण इथून पाहू शकता धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. टोटल 19 धावा पाहायला मिळतील. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ घेऊन यशला आमंत्रित केलंय बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया इथून पुढचा चेंडू. पुन्हा एकदा इथून मस्तकाला दस्तक देणारा चेंडू पाहायला मिळते. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळालं. नक्कीच पंच सुद्धा ताकीद देत आहेत. हॅलो. पाहूया इथून फटका फसला गेलाय आणि इथून इनटू द कॅप मध्ये चेंडू जातोय काय, परंतु क्षेत्ररक्षक मिसफील्ड करताना पाहायला मिळतात आणि त्याचा मोबदला घेत असताना खारलेपाडा संघ खूप चांगलं प्रेझेंट ऑफ द माइंड मात्र खेळत आहेत. षटक क्रमांक आपण दुसरा सुद्धा संपताना पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ कंप्लीट होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 21 21 धावा आणि इथून खारलेपाडा संघ 21 धावेवरती आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचचा आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये. तर विनंती असेल खारलेपाडा संघ, खारलेपाडा संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला खेळाडू कक्ष बांधला गेलाय. आयोजकांच्या माध्यमातून खेळाडू कक्ष बांधला गेला, तिथे येऊन आपण स्थान ग्रहण करायचं आहे.
इथे यायचं. टॉस बॉक्स आहे त्याच्या बाजूलाच आहे खेळाडू कक्ष. त्या खेळाडू कक्षामधनच आपण मैदानाच्या आतमध्ये जात जा. जाऊया गोलंदाजी ट्रॅक वरती तिसरा षटक घेऊन गोलंदाज अनिश आपण पाहतोय. अनिश पहिला चेंडू घेऊन आपल्या षटकातील मार्गस्थ होतोय. ओहो इथून पहिलाच बॉल उलट सुलट खेळण्याचा प्रयत्न होता. जावे इथून बॅक टू बॅक चेंडू मात्र डॉट येत आहेत आणि इथून खूप चांगली गोलंदाजीचं उत्तर देत असताना गोलंदाज आपण पाहू शकता. स्वागत असेल. इथून आपण पाहिलं तर पहिलाच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये 3 ओव्हरचा खेळ क्लिअर झालाय. पहिल्या इनिंग मधील 4 ओव्हरचे मॅच असणार आहेत आणि तिथून आपण पाहिलं तर टीम मीटिंग नको प्लीज विनंती असेल लगेच स्पीडअप करा आणि इथून कोणता गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर येणार आहे त्याला आमंत्रित करा आणि इथून शेवटचं षटक असेल. आता इथून धावसंख्येचा विचार केलं पहिल्या 3 ओव्हरमध्ये 29 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्या आणि इथून येणाऱ्या शेवटच्या 6 बॉलमध्ये किती धावा इथून बनवणार खारलेपाडा संघ पाहूया. इथून नेक्स्ट मॅचचा सुद्धा कॉलिंग करेल. ट्वेंटी 29 धावा. जाऊया इथून जिग्नू बॉलिंग ट्रॅक वरती
पहिलाच बॉल लॉट केलाय क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा यश आणि इथून यशने आता मात्र यश प्राप्त केलाय. टिपलाय जेल संपलाय खेळ. फलंदाज बॅक टू दी डग आउट. विकेट डाऊन. हॅलो 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 खेळ मात्र सुटला जातोय. प्रयत्न जरूर राहिले होते. इथून समोर खेळला होता फटका लॉंग ऑन लॉंग ऑफचा दोन्ही क्षेत्ररक्षक इथून जेल पकडण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडू त्यांच्या हातातनं सुटला गेलाय. थोडासा अडथळा आहे तिथे जरूर जेल पकडण्यासाठी फील्ड करण्यासाठी नक्कीच रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या कडेला मात्र जेल पकडण्याचा प्रयत्न राहिलं होतं आणि इथून जेल सुटला गेलाय. परंतु इथून धावा मिळतील टोटल सिंगल. 30 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथून फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केले जात आहेत. सरळ खेळण्याचा प्रयत्न त्यानंतर आता थोडंसं क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. उलट सुलट खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज हर्ष, परंतु फलंदाज हर्ष इथे कुठेतरी शांत केलाय. पहिल्या ओव्हरपासनं जसं फटकेबाजी झाली होती ती फटकेबाजी पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा शफल झाले. बॅकवर्ड मध्ये फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जर आपण पाहिला तर पंच सांगतायत हा चेंडू मात्र लेग खूप बाहेर आहे. वाईट बॉल. नक्कीच आगवनचा संघ इथून आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये अल्लाईमध्ये जी स्पर्धा पार पाडली जाते अंडरम बॉक्स क्रिकेटची, त्या स्पर्धेमधील पहिला संघ मात्र क्वालिफायर होणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अंडरम बॉक्स क्रिकेट म्हटलं तर आगवन हा संघ मात्र खूप चांगला मोठा संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जातं आणि कालच्या दिवसामध्ये बिरवाडी या संघाला हरवून मात्र टॉप 8 मध्ये प्रवेश त्यांनी नोंदवलाय. आणि जाऊया इथून आपण पाहिलं तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हर्षसाठी इथून डॉट बॉल आलाय. थोडंसं व्हेरिएशन केलं जातं. चेंडूमध्ये लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. आपल्या गुणवत्तेचा मात्र पिटारा खोलत असताना पुन्हा इथून काय कमालीचा चेंडू. फलंदाज ज्या माइंडसेटनं खेळण्याचा प्रयत्न करतोय तेच माइंडसेट इथून गोलंदाज रीड करतोय आणि इथून चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. काय कमालीची गोलंदाजी राहिल्या. खूप चांगला षटक इथून मार्गस्थ आहे. इथून धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिली तर 31 31 धावा. ओहो पुन्हा एकदा शफल झाले. बॅकवर्ड मध्ये फाईन मध्ये चेंडू चाललाय गतीनं. धावतोय 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 चेंडू जाणार सीमारेखा पार आणि हा येतोय शेवटच्या बॉल वरती चौकार. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन माऊली स्पोर्ट मुरबे आणि मैत्री पालकर. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस बॉक्स मध्ये जुडा. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये जुडायचं होतं. तर यस मैत्री पालघर संघाचा कॅप्टन आपल्यापर्यंत आहेत. मुरबे संघ माऊली स्पोर्ट मुरबे संघ
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिल्या 4 ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 35 रन्स आणि 36 रनचा टार्गेट मात्र सेट केला जातोय. इथून 36 धावांचं लक्ष आगवण संघाच्या समोर मात्र ठेवला जातोय आणि इथून आगवण संघाची जोडी सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही बॅटर आणि त्याचबरोबर इथून खारलेपाडा संघाकडनं बॉलिंग ट्रॅकवरती मात्र कोण येणार आणि इथून हर्ष पहिलाच षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. म्हणजे इथून दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर जितेश ज्याने पहिला ओव्हर हाताळला होता, यस बॉल दिलाय दिलाय का नाही दिला, बॉल द्या, बॉल बॉल पोचव यश. वेलकम बॅक. पुण्याचे एकदा अनिकेत आणि जितेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत इथून ऑन स्ट्राईक आहेत आणि हर्ष बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचं पहिले षटक आपल्याला पाहायला मिळेल हर्षच्या हातामध्ये आहे आणि इथून 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर मुक्त आहेत. पाहूया पहिलाच बॉल पॉवर प्लेचं दुसऱ्या इनिंग मधील. ओहो, अनिकेतने लॉट केलाय, चेंडू चाललाय गगनाला चुमत, चेंडू जातोय सीमा रेखा पार, अनिकेतच्या बॅट मधनं येतोय दमदार षटकार. धन्यवाद. अनिकेतच्या बॅट मधनं पहिल्याच बॉल वरती हर्षला मात्र इथून चोप दिली आहे, षटकार. पाहूया पुढचा चेंडू, पुन्हा फुल टॉस होता, इथून पायावरती सरळ जाऊन लागतोय, लेग बी द फोरचा इथून अपील केली गेली, पंचांचा हात आकाशाकडे पोचला आणि इथून पंच सांगतात यस माझ्या नजरेतनं कुठून सुटणार नाही आहेत आणि इथून विकेट डाऊन. फलंदाज अनिकेत, पहिला चेंडू षटकार, त्यानंतर दुसरा चेंडू बॅक टू द डग आउट. पुण्याचे एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. डीजे माऊली आपल्याला पाहायला मिळते, नक्कीच खूप चांगलं. आपल्या श्रवण इंद्रियांना मात्र मंत्रमुक्त करणारे गाण्यांची मात्र वादन केले जात आहेत. डीजे माऊली आपल्याला पाहायला मिळते, मुंबई विभागातनं मात्र बिलॉन केलं जात आहे आणि इथून आपण पाहिलं तर पहिलाच विकेट 6 धावेवरती, 2 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 1 बॉल गोलंदाजासाठी तर दुसरा बॉल आपण पाहिलं तर फलंदाजासाठी. इथून पहिलाच बॉल गोलंदाजाला चोप मिळाली तर दुसऱ्याच बॉलवरती फलंदाजाला त्याचा उत्तर सुद्धा मिळालं की आमच्याकडे ती गोलंदाजी आहे. हर्षनं मात्र विकेट प्राप्त केलाय, अनिकेतला परतीच्या प्रवासात पाठवलाय. जेव्हा इथून न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, विशाल आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया विशाल, नावात विशाल आहे, विशाल फटकेबाजी होईल का? फटका तर खेळलाय, इंटू द गॅप आहे, चेंडू ट्रॅव्हल झालाय गली रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, सिंगल परिपूर्ण झाले. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते तब्बल 7 धावा, 7 ऑन दी बोर्ड. इथून 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलाच ओव्हर इथून मार्गस्थ आहे. तर विनंती असेल मुरबे संघ या आपण टॉस साठी, माऊली स्पोर्ट मुरबे संघ टॉस साठी यायचा आहे.
केतनजी तरे सरांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. माऊली स्पोर्ट मुरबे संघ. पाहूया इथून पुढचा चेंडू. ओहो, स्लॉट मध्ये येतो, हेलिकॉप्टर उडवलाय, लँडिंग सरळ केली जाते आमच्या काय पाहायला मिळते आहे. हेलिकॉप्टर फटका, ब्लॉक होलचा चेंडू होता. गोलंदाज सांगेल करावं तर काय. इथून चांगल्या चेंडूला मात्र खोदून काढला फलंदाज जितेश बिल्ला यांच्या बॅट मधनं. काय कम्मालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकारामध्ये परिवर्तन केलं जितेश. आपण पाहतोय ओव्हरऑल क्रिकेट सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने हाताळतोय. अंडरमचा विचार केला तर खूप तेवढीच चांगली अंडरम बॉक्स क्रिकेट सुद्धा हाताळतोय जितेश. मुरबा संघ प्लीज आपण टॉस साठी या. मुरबा संघ उपस्थित आहात. मुरबा संघ या. मुरबे संघ टॉस करून घ्यायचा या. मुरबे संघ जर इथून चेंडूचा खेळ क्लिअर झालाय. टोटली आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये जाऊन पोहोचली आहे 14 धावा. तर जाऊया इथून सिंगल धावपरी पूर्ण केली जाते आणि इथून दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचले जात आहेत. आणि इथून लगेच जसं ओव्हर संपलंय तर या आपण लगेच टॉस करून घ्यायचं आहे. तर या पालघर संघ, मैत्री पालघर संघ आणि माऊली स्पोर्ट मुरबे संघ आपण टॉस करूया. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाच्या समवेत इथून टॉस केला जाईल. जरूर नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघ विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये जोडा. कारण की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये जोडला तर आम्हालाही जोडता येतं. परंतु इथून इनिंग ब्रेक संपल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये जोडणं थोडंसं कठीण जातं. कारण की मॅच सुद्धा इनेक्शन ऑन असते. विनंती असेल पुढचे संघ आपण सुद्धा इनिंग ब्रेकच्या अगोदरच आपण येऊन राहायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. तर विद्याधर मस्के सरांना मी विनंती करेन आपल्या शुभ हाताने मात्र हा टॉस करायचा आहे. सेकंड मॅचचा टॉस आपण करतोय. एका बाजूला मैत्री पालघर संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर माऊली स्पोर्ट मुरबे संघ. हे दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. जाऊया इथून षटक क्रमांक मार्गस्थ होतोय. षटक क्रमांक आपण पाहू शकता मयूरला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी मयूर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय पुढच्या चेंडूचा खेळ घेऊन. हो, इथून पाहिलं तर हा चेंडू ऑफ स्टंपला खूप बाहेर जातोय. वाईट बॉलचा इशारा येतो. अव्वंतर धावा मिळत आहेत. सिद्धार्थजी जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मुखातनं सुद्धा समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु टॉस बॉक्स मध्ये ते जुळतायत आणि टॉस बॉक्स मध्ये आपण पाहूया सिद्धार्थजी जाधव. धन्यवाद. हॅलो. या ठिकाणी माऊली स्पोर्ट या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. सॉरी, मैत्री पालघर या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. काय म्हणशील, काय ग्राउंडचं आव्हान आहे आणि कशा पद्धतीने समोरच्या संघाला तुम्ही जर फलंदाजी किंवा गोलंदाजी घेतली, जो काही तुमचा कौल असेल तर त्या पद्धतीने कसा सामना या ठिकाणी खेळला जाईल? आम्ही त्यांना कमीत कमी धावामध्ये अडवण्याचा प्रयत्न करू आणि दरवर्षीप्रमाणे आपली टुर्नामेंट ही खूपच चांगली असते आणि थँक्यू. धन्यवाद. जर फलंदाजी घेतली तर मग काय टार्गेट असेल किंवा गोलंदाजी असेल तर कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी त्यांचा स्कोर थांबवण्याचा प्रयत्न करता? तसंच सांगायला गेलं तर ग्राउंड तर खूप चांगलं आहे आणि विकेट पण तशी चांगली वाटते. तर आम्ही जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. धन्यवाद. या ठिकाणी मैत्री पालघर या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. बघूया त्यांचा काय कौल आहे. धन्यवाद चौधरी साहेब. धन्यवाद सिद्धार्थजी. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून पुन्हा एकदा गणागाती हल्ला केला. चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु इथून जेल सोडणार नाही आहे. जिंकण्याची आस आहे आणि इथून चेंडू जर आपण पाहिला तर जेल कॅरी केला जाते. गुड टेक अँड सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बॅक टू दी डग आउट.
तर जाऊया इथून वेलकम वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. पुन्हा एकदा सॉफ्टनं मात्र चेंडूला दिशा दाखवली आहे. इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर राहिलं होतं, परंतु इथून वेगानं मात्र धाव कंप्लीट केली जाते. सिंगल परिपूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीनं जितेशला मात्र ऑन स्ट्राईक आणलं जातंय. प्रयत्न आहे इथून जितेशला आपण स्ट्राईक एंडवरती आणायचं आणि इथून मितेशला आपण पाहतोय न्यूमॅन म्हणून मैदानाच्या आतमध्ये आल्यात. यष्टांच्या मागे जरूर होते आणि इथून आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये ओपनचा पॅनल आपण पाहतोय एक गाव एक संघ हा खुला गट आपण पाहतोय. या खुला गटातनं पहिलाच मॅच आपण पाहतोय जय जोगणादेव आगवण आणि ओमसाई खारलेपाडा या दोन संघांमध्ये मॅच ऑन आहे इन ऍक्शन. लोवर पेचा चेंडू होता, फटका सजवलाय मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट कनेक्शन आणि इथून चेंडू चाललाय सीमा रेखा पार, षटकार. हॅलो 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 बॅक सर्वांचं पुण्याचे एकदा वेलकम, हार्दिक स्वागत असेल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती बसलेले तमाम रसिक प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर पाहुणे मंडळी सुद्धा पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. नक्कीच उद्घाटन सोहळा आणि त्यानंतर आपण पाहिलं तर राजशिव छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर पुरुषांचं मात्र पुष्पमाला अर्पण करत आपण या स्पर्धेला एक गोड सुरुवात केली, यष्टांची पूजा केली आणि एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ क्लिअर झालाय. धावसंख्या सांगतोय मी स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्या तर 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता 12 चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यकता आहेत फक्त आणि फक्त 6 धावेची. 36 धावेचा टार्गेट असताना इथून जय जोगणादेव आगवण संघाने मात्र काही कमालीची बॅटिंग केलाय. 2 ओव्हर मध्ये 30 धावा कुठलेल्या आहेत. इथून खारलेपाडा संघाला कुठेतरी शांत ठेवण्याचं काम केलंय. 12 मध्ये 6 हे मॅचचं इक्वेशन राहिलंय. नेक्स्ट मॅच आपल्या पुढे आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला माऊली स्पोर्ट मुरबे संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल संघ मैत्री स्पोर्ट पालघर. या दोन संघांमध्ये मैत्री स्पोर्ट पालघर टॉस जिंकलाय, निर्णय पोचवा. यस, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, धन्यवाद. आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय संघ माऊली स्पोर्ट मुरबे संघाला. आणि त्याचबरोबर नेक्स्ट मॅच असणार आहे आंबेडकर नगर पाम आणि पंचाई या दोन्ही संघांनी सुद्धा आपण रेडी राहायचं आहे. बाबा इथून बॅटची कडा आली आहे. ओहो, मिसफील्ड पाहायला मिळते. पुन्हा एकदा मिसफील्ड, दुसरीचा प्रयत्न इथून राहिला गेलाय. मितेशकडनं कॉलिंग आली आहे आणि इथून सांगितलं दुसरी धाव नक्कीच कंप्लीट होईल. जितेशने सुद्धा धाव घेतली आणि 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. आता मॅच जिंकण्यापासून काही धावांपासून लांब आहेत, म्हणजेच 4 धावांपासून लांब आहे संघ जय जोगणादेव आगवण. पाहूया इथून पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू होता. आक्रमक बनण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि इथून वेगाने चेंडू कार्पेटला रोल करत निघून जातोय सीमारेखा पार आणि इथून हा सामना मात्र जिंकला जातोय. जय जोगणादेव आगवण संघ अभिनंदन असेल आणि कौतुक असेल संघ खारलेपाडा या संघाचं, ज्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केला. आणि इथून त्यांचा प्रवास इथे संपतोय आणि इथून नेक्स्ट मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. एका बाजूला मैत्री पालघर ज्यांनी मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि दुसऱ्या बाजूला माऊली स्पोर्ट